प्रमाणे आपण विकासाचा मुद्दा मांडतोय, त्यामुळे शहरीकरण, वाढतं नागरीकरण हे स्वाभाविकच आहे. मात्र याच संदर्भात महत्त्वाचा मुद्दा येतो तो प्रदूषण या संदर्भातला. तर वाढतं नागरीकरण असेल, शहरीकरण आणि त्यामुळे सार्वजनिक सुविधांवर खऱ्या अर्थानं प्रचंड प्रमाणात ताण येतोय. त्यामुळे होणारं प्रदूषण यावर सध्या MPCB नेमकं काय करतंय? असं आहे की जसं शहरांचा विकास होईल किंवा उद्योगांचा विकास होईल त्यासोबत काही निगेटिव्ह गोष्टी पण येतात. त्यातली एक प्रमुख आहे प्रदूषण. त्यामुळे जेव्हा आपण विकास करतो त्यावेळेला जे काही होणारं प्रदूषण आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रामुख्याने MPCBचं काम आहे. आणि हे करत असताना जसं की आपण आज मुंबई किंवा MMRचा प्रश्न पाहतो, हवेचं होणारं प्रदूषण. तर हे प्रामुख्याने कुठले घटक? एक आहे ट्रान्सपोर्ट, म्हणजे गाड्यांचं होणारं, बांधकामं. आता हे थांबवता येणार नाही, कारण तीच तर तुमची वाहिनी आहे, म्हणजे ज्यावरून गाड्यांनी लोक ये-जा करतात, डेव्हलपमेंटसाठी ट्रक्स येतात किंवा बांधकामं होतात. आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत मोठे, त्यामुळं प्रदूषण होतं आहे. मात्र हे होऊ नये किंवा हे कमी व्हावं, होऊ नये असं तर कधीच होणार नाही. उद्योग आला आणि शून्य प्रदूषण आहे, परंतु ते कमी करण्याचे जे उपाय आहेत ते निश्चितपणाने घेतले पाहिजेत. आणि मागच्या वर्षी आपण मुंबई आणि MMRमध्ये हवेचं प्रदूषण नियंत्रित ठेवण्यात आपल्याला यश आलं. मला वाटतं की सगळ्या जे कोण स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी जर नियमाचं पालन केलं तर निश्चितपणे जे कमी करणं शक्य आहे ते साध्य होतं. ज्यावेळेला आपण